तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य समिती ही धुळ्याच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आलेली होती आणि कालपासून याचा दौरा हा सुरू झालेला होता। आपण बघू शकतो की या दौऱ्यामध्ये संपूर्ण धुळ्यातील कामांचा आणि नंदुरबारच्या कामाचा आढावा घेतला जाणार होता। मात्र तत्पूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार असलेले अनिल गोटे यांनी आरोप करीत जे समिती आलेली या समितीतील सदस्यांना 5 कोटी देण्यासाठी जमा करण्यात आलेले आहे आणि या गुलमोहर रेस्ट हाऊसच्या एक खोली क्रमांक 102 नंबरच्या खोलीमध्ये पैसे ठेवल्याचा दावा केला होता आणि या दाव्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी येऊन त्यानंतर कारवाई केली। या रूमचा दरवाजा तोडून कुलूप तोडून या ठिकाणी रक्कम बघितली आणि त्या ठिकाणी तब्बल 1,84,00,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी आढळलेली होती आणि त्यानंतर मात्र एकच खळबळ उडालेली होती। अनिल गोटेंनी जो दावा केला होता की सदस्यांना देण्यासाठी जमा केलेली विविध अधिकारी आणि लोकांकडून जमा केलेली ही रक्कम आहे आणि तिची चौकशी व्हावी अशा पद्धतीने त्यांनी आरोप केला। त्यानंतर या ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी जवळपास 6 तास या कारवाईमध्ये लागले आणि सकाळी जवळपास 4 वाजेला पहाटे ही कारवाई संपलेली आहे। जवळपास 1,84,00,000 रुपये या खोलीमध्ये आढळून आलेले आहेत। या खोलीला आता पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे, त्याला सील करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। मात्र या समितीवर जो अनिल गोटेंनी दावा केला होता पैशांचा, त्यामुळे या ठिकाणी प्रशासनामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे आणि या खळबळमुळे नक्की हे पैसे कशासाठी होते, कुणासाठी आणले होते आणि कुणी आणले होते याचा आता तपास करणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जिल्ह्याच्या कामांची पाहणी करण्यासाठी आलेली समिती आणि त्यांच्यावर झालेले हे आरोप गंभीर आहेत आणि यापुढची कारवाई आता प्रशासन कशा पद्धतीने करते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।